मुंबई ते कोकण मिनी व्लॉग पार्ट 2. एक मिनिट, हा पहिलाच प्ले झाला. सेकंड पार्ट म्हटलंय. फास्ट फॉरवर्ड. हा, कसे आहेत सगळे? छान आहात ना? तर व्हिडिओ जरी फास्ट फॉरवर्ड केला असला तरी तुमचे आभार मी फास्ट फॉरवर्ड मध्ये नाही मानणार. तुम्ही जो माझ्या मिनी व्लॉगला प्रतिसाद दिलाय त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. तर आता वेलकम टू पार्ट 2 मुंबई ते कोकण. तर झालं असं की जेवणानंतर मी जाऊन झोपलो आणि पहाटे 3-4च्या सुमारास गाडी सावर्डे गावात हॉटेल पंचामृत मध्ये थांबली. इतकी थंडी होती की खरं सांगतो मी मी 3 कप चहा प्यालो आणि पुन्हा येऊन झोपलो. मग पुन्हा जाग आली तेव्हा कळलं की गाडी आहे ना मिडबाव मध्ये येऊन थांबली. मिडबाव म्हणजे माझ्या गावाच्या बाजूचं गाव, म्हणजे आधीच लागतं. तिकडे हा आमच्या गावचा बॅनर लागला होता, देवदिवाळी येते ना त्याचं इन्व्हिटेशन. तर गाडी निघाली माझ्या गावी, हिंदळ्यात. हो, माझं गाव हिंदळे. तर मिडबाव आणि हिंदळेला कनेक्ट करणारा हा आमचा ब्रिज. आणि ह्या ब्रिजची आणि ह्या नदीची एक वेगळीच गोष्ट आहे. खूप किस्से आहेत, ते सांगेनच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या काही व्लॉगमध्ये. तर आता जशी माझी गाडी माझ्या गावात एंटर झाली, मला काही माहिती नाही बट माझ्या मनामध्ये हे गाणं वाजू लागलं. अँड फायनली मी माझ्या डेस्टिनेशनला उतरलो, माझ्या गावी हिंदळ्यात. उतरल्या सगळ्यात आधी पप्पांकडे महत्वाची वस्तू दिली, ते म्हणजे मिक्सर आणि चटई. पुन्हा काय झालं तर माझ्यावरती नको बाबा यायला, मम्मीच्या शिव्या कोण खाईल. मला सोडलं आणि माझी गाडी गेली तिच्या डेस्टिनेशनला. हे आमचं हिंदळे मार्केट. सकाळचे 6:30 झाले त्यामुळे बंद आहे, पण दाखवेन. आमच्या पण गावी खूप काय 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 मिळतं, त्यामुळे जास्त लांब जायची गरज नाहीये. हे माझं गाव. मोठमोठी